नमस्कार मंडळी. तर सकाळी 6 वाजता व्हिडिओला सुरुवात झालेली होती, कारण मी जास्त लवकर काही उठत नाही. मी सकाळी 6 वाजताच उठते आणि सर्वात पहिले बाहेरचं झाडून पुसून वगैरे घेते सर्व. नंतर रांगोळी वगैरे टाकून देते समोर आणि मग होते माझ्या घरातल्या कामाला सुरुवात. तर मला जास्त काही अंगण नाही आहे, कारण जेवढ्या जागेमध्ये मी बसलेली आहे तेवढंच आहे आणि तिथून खाली उतरायला पायऱ्या आहेत. आणि जे समोर माझ्या पाठीमागे टीना वगैरे दिसतात, तर त्याच्या खाली आहे महादेवाची पिंड आहे आणि बाजूलाच विठ्ठल रुक्माईची सुद्धा आहे आणि त्याच्या समोरच एकदम हनुमानजीचं मंदिर आहे. म्हणजे असे 2-3 देवांचे मंदिरं आहेत आणि दरवाजा उघडल्याबरोबर ते महादेवाचं आणि विठ्ठल रुक्माईचं आणि हनुमानजीचा कळस दिसतो सर्वात पहिले. तर खूप छान आहे. दरवाजा उघडला की आपल्याला सर्वात पहिले देवाचं दर्शन होते, कुठंही जायची गरज नाही आहे. आणि सकाळी 5 वाजल्यापासून तिथे मस्त काकडा आरती वगैरे चालू असते. सकाळी 6 वाजेपर्यंत, 5 ते 6:30 पर्यंत चालू असते. म्हणजे आपल्याला अलारामसुद्धा लावायची गरज नाही. अशा पद्धतीने खूप छान आवाज येतो मंदिरातला. आणि त्यानंतर मग मी घरात आली. आर्यनला वालाच्या शेंगाची भाजी आणि पोळी त्याला टिफिन करून दिला आणि तो स्कूलमध्ये गेल्यानंतर मग मी सर्व कामं वगैरे आवरल्यानंतर काहीतरी रोज शिल्लकची कामं करायची असतात. तर माझा फ्रीज खूप खराब झालेला होता आणि आर्यन पण स्कूलमधून आला तोपर्यंत. तर खूप खराब झाला फ्रीज. मग म्हटलं चला फ्रीज आज स्वच्छ करून घेऊ. तर मी त्यातलं सर्व सामान वगैरे काढून घेतलं आणि प्लास्टिकची पन्नी आहे त्यांनी पूर्ण घासून घेतला आणि क्लीन करून घेतला. तर प्लास्टिकच्या पन्नीने एकदम स्वच्छ निघतो आणि त्यानंतर हे काचा वगैरे पण पाहू शकता तुम्ही, खूप छान निघतात ते. तर एका व्हिडिओमध्ये मी पूर्ण डिटेल व्हिडिओ टाकेन की मी फ्रीज कसा स्वच्छ केला, म्हणजे कोणतं लिक्विड वगैरे वापरलं ते सुद्धा मी टाकेन. कारण मी निरमा कुठचं विकतचं लिक्विड वगैरे कोणतंही वापरलेलं नाही. घरीच लिक्विड तयार करून मी फ्रीज स्वच्छ केलेलं आहे आणि या दोघांची मस्ती बघा कशी चालते.